Hello students, welcome to my channel. My name is Pooja. We are going to discuss about practice set 12.1. ठीक है, अपन practice set 12.1 सॉल्व करणार आहे 8th स्टँडर्ड स्टेट बोर्ड. लेसन नंबर 12 इक्वेशन ऑफ वन व्हेरिएबल. फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला? x minus 4 equals to 3, comma x is equals to -1, 7 and -1. We have to check are they solutions of given equation or not. हे दिलेले व्हॅल्यूज याची सोल्युशन आहे का नाही आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे, हाऊ टू चेक बघा. ह्याच्यामध्ये अशी कोणती व्हॅल्यू टाकल्यावर क्वेश्चनचा अर्थ एक्सप्लेन करते मी. ह्या एक्स मध्ये कोणती व्हॅल्यू म्हणजे कोणती ह्या एक्सची कोणती व्हॅल्यू अशी कन्सिडर करू मी किंवा असायला पाहिजे की ज्याचं आन्सर किती आलं पाहिजे? 3 आन्सर आलं पाहिजे. समजतंय? बर, आता सोल्युशन जर बघितलं आपण तर बघा LHS कन्सिडर करायचं. LHS वेट x minus 4 equals to 3 is your given equation. ओके, आणि आपण काय करू? पुट x is equals to -1 in given equation. LHS of equation is your x minus 4. काय आहे LHS? x minus 4. सो x ची व्हॅल्यू किती आहे चेक करायची. आपल्याला माहिती नाही आहे का नाही म्हणून चेक करतोय आपण. चेक करतोय म्हणून मी LHS आणि RHS सेपरेट करून घेते. याचा अर्थ LHS इज इक्वल्स टू RHS आलं तर आणि तरच तुमचं दिलेली व्हॅल्यू ही इक्वेशनचं सोल्युशन असेल. ओके, सो x इज इक्वल्स टू किती? -1 अँड -4 इक्वल्स टू हाऊ मच इट इज? -5. तर आन्सर काय आला LHS चा? -5 आन्सर आहे. बर, आणि RHS किती आहे तुमच्याकडे? RHS किती आहे? 3 आहे. सो नाउ प्लीज टेल मी, आर दे इक्वल? LHS is not is equals to, therefore LHS is not is equals to your RHS. Therefore your x is equals to -1 is not a solution of given equation. समजते? काय लिहिणार तुम्ही तिथे मग? हे सोल्युशन नाहीये. आता आपण दुसरं चेक करू. दुसरं काय दिलंय त्यांनी आपल्याला? x is equals to 7. x is equals to 7. Put x is equals to 7 in LHS. So LHS is your x minus 4. किती आहे x? 7 minus 4. How much it is? 3. Now please tell me what is the value of your RHS? RHS आहे का नाही 3? मग LHS आणि RHS काय झाले? Both are same. LHS is equals to RHS. Clear आहे? Any doubt? खूप सोपं आहे हे. फक्त मुलांच्या चुका कुठं होतात सांगते. जेव्हा हे व्हॅल्यू पुट करतात ना तेव्हा हे डायरेक्ट असं लिहितात. कसं? x minus 4 is equals to 3. x आता समजा व्हॅल्यू चेक करायची तुम्हाला तर तुम्ही काय करणार? काही जण करतात x च्या ऐवजी -1 लिहिणार, 4 equals to 3. हे इक्वल्स टू आधीच लिहिणं बरोबर आहे का? चेक करायचंय ना. चेक करायचंय म्हणजे काय? आपल्याला माहितीच नाहीये. चेक केल्याच्या नंतर कळणार आहे इक्वल आहे का नाही. म्हणून ही मेथड टोटली तुमची रॉंग होईल. रॉंग. यू विल गेट 0 मार्क्स. हाऊ मच मार्क्स? 0 मार्क्स. त्यामुळे प्लीज काळजी घ्यायची. हे असं अजिबात रॉंग मेथडनी करायचं नाहीये. ही करेक्ट मेथड आहे तुमची. ठीक आहे, RHS आणि LHS मध्ये पुट करायचे आणि मग डिसाइड करायचं आर दे इक्वल ऑर नॉट. इक्वेशनचा अर्थच काय? इक्वेशनचा अर्थच काय? बोथ साइड बॅलन्स पाहिजेत. ठीक आहे, मी इक्वेशनचं लेसनचं एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, डिटेलमध्ये बनवलेला आहे. तर त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बरोबर डिटेलमध्ये बघू शकता आणि नंतर सॉल्व करायला घेऊ शकता जर तुम्हाला इक्वेशनचा अर्थच कळत नसेल तर. ओके, तर आपण 2 व्हॅल्यू चेक केलेल्या आहेत. अजून एक व्हॅल्यू चेक करायची आपल्याला -7 ची. ओके, सो ही रफ करते. ही गोष्ट लक्षात असू द्या. ठीक आहे, कारण की घाईमध्ये तुम्ही लिहून द्याल व्हॅल्यू पण रॉंग होणार ते. इथे काय लिहिणार? Therefore x is equals to 7
is the solution of equation. ओके, आता थर्ड व्हॅल्यू चेक करणार आहे आपण. काय आहे आपल्याकडे थर्ड व्हॅल्यू? पुट x इज इक्वल्स टू -7 इन LHS म्हणा किंवा LHS ऑफ इक्वेशन. LHS काय आहे? LHS इज इक्वल्स टू x -4. ओके, आणि व्हॅल्यू काय आहे ठेवायची आपल्याला? आता कोणती व्हॅल्यू चेक करायची आहे? x इज इक्वल्स टू -7 -4 equals to -11. So, is it equal to RHS? Tell me. Is it equals to RHS? No. Your RHS is 3 and LHS is 11. Therefore, LHS is not is equals to RHS. ठीक आहे. तुम्हाला जर अजून छान प्रेझेंट करायचं असेल हे एक्झाम मध्ये तर तुम्ही इथे इक्वेशन नंबर 1 देऊ शकता. काय देऊ शकता? इक्वेशन नंबर 1. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2 आणि फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 हे चांगल्या प्रेझेंटेशनसाठी. ठीक आहे. 8th स्टँडर्डला तेवढी अपेक्षित नाहीये तेवढं स्टँडर्डनेस, पण तुम्ही देऊ शकता जर तुम्हाला 9th 10th ला हे करायचं असेल तर, म्हणजे इझी कन्सिडर करायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकता फ्रॉम 1 and 2. डन. ह्याच्यासाठी पण लिहू शकता सेम तसंच. ठीक आहे, बाकीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण. क्वेश्चन नंबर 2 बघणार आहे आपण आता. फर्स्ट मधला सेकंड. ओके, सो आता मी स्पीड मध्ये करते, लक्ष देऊ शकता तुम्ही. इक्वेशन इज युअर 9m इक्वल्स टू 81. पुट m इज इक्वल्स टू 3 इन LHS ऑफ इक्वेशन. LHS मध्ये ठेवा. LHS काय आहे? 9m. ठीक आहे, 9m. m च्या ऐवजी काय ठेवणार आपण आता? पुट m इज इक्वल्स टू 3. 3 ठेवल्यावर काय येणार आहे? LHS मध्ये 9 into 3. सो इट्स युअर आन्सर इज 27. तर मला सांगा RHS किती आहे? तुम्ही हे लिहिल्यावर इथे पण लिहू शकता अजून, म्हणजे पुढच्या स्टेपला LHS इज इक्वल्स टू 9m and RHS इज इक्वल्स टू 18. ओके, म्हणजे सोपं पडते. LHS म्हणजे कोण, RHS म्हणजे कोण लक्षात येईल. RHS किती आहे? 81. नाउ प्लीज टेल मी, आर दे इक्वल? इक्वल आहेत का हे? नाही. इट मीन्स LHS इज नॉट इज इक्वल्स टू RHS. Therefore, m is equals to 3 is not solution of equation. Solution of equation. Clear? Any doubt? आता पुढचं करू आपण. Put m is equals to 9 in LHS. LHS काय आहे? 9m. 9 into 9. 9 9 जा 81. RHS is equals to 81. Therefore, LHS from 1 आणि 2 म्हणू शकता तुम्ही. LHS is equals to RHS from 1 and 2. ओके, हे जर असं लिहाल तुम्ही फ्रॉम 1 2 तर काय म्हणणार तुम्ही? काय होणार? चेक करणाऱ्याला सोपं जाणार आणि तुम्हाला पण सिम्प्लिफाय करताना विदाउट एनी हेडॅक एनी कॉम्प्लिकेशन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकणार. ओके, त्यामुळे शिस्तीत लिहिलं तेवढं चांगलं मॅथ्स. LHS, therefore m is equals to 9 is a solution of equation. समजतंय? सोपं आहे. आता लास्ट m is equals to -3. Put m is equals to -3 in LHS. LHS is your 9m. बरोबर. सो 9 into -3 काय होणार आहे? -27. इज इट इक्वल टू युअर RHS? नो. देअरफॉर तेच परत तुम्ही लिहू शकता. दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन नंबर 2. फ्रॉम 1 and 2 LHS not is equals to RHS. Therefore m is equals to -3 is not
अ सोल्युशन ऑफ इक्वेशन. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? तुम्ही नंतर हे असे हायलाइट पण करू शकता, म्हणजे तुमचं इक्वेशन दिसून येईल व्यवस्थित. इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि हे कशावरून ठरवलेलं आहे आपण? फ्रॉम 1 and 2. ओके, क्लिअर आहे? ओके. थर्ड एक्झाम्पल बघू आपण. इक्वेशन काय आहे? 2a + 4 = 0. LHS इज इक्वल्स टू 2a + 4 आणि RHS इज इक्वल्स टू 0. Put a is equals to 2 in LHS. Okay, so LHS is equals to 2a + 4. 2 into a is your 2 + 4. According to BODMAS, first multiplication, then addition. It's 8. So LHS is your 8 and RHS is your 0. Now please tell me, are they equal? No. That's why from equation 1 and 2, from 1 and 2, इथे जे सिम्बॉल देतात तेच पाहिजे इथे. LHS is not is equals to RHS, therefore A is equals to 2 is not a solution. Is not a solution of इक्वेशन. हे सगळ्यांमध्ये कॉमनच लिहायचे तुम्हाला जे आहे ते. एनी डाऊट? ठीक आहे. आता आपल्याला ठेवायचंय पुट a is equals to -2 ठेवायचे. ओके, LHS is your in LHS it's 2a + 4. 2 into -2 + 4 minus plus it's -4 + 4 equals to 0 and RHS is your also 0. LHS is also 0. So from equation 1 and 2, from equation किंवा असंच from 1 and 2 LHS is equals to RHS. Therefore A is equals to -2 is a solution of equation. Okay, done. थर्ड एक्झाम्पल बघू आपण. जर तुम्ही लक्ष देऊन जर हे केलेलं असेल, फर्स्ट एक्झाम्पल समजून घेतला असेल, कारण मी फर्स्ट एक्झाम्पल डिटेल एक्सप्लेन केलंय, तर तुम्हाला राहिलेले हे 3 एक्झाम्पल स्वतःहून सॉल्व्ह करता येतील. आणि हे बघून सॉल्व्ह करताना आधी रेफरन्स, विदाउट रेफरन्स सॉल्व्ह करा आणि नंतर आन्सर्स बघा. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करायचा, सॉल्व्ह करायचा आणि मग आन्सर बघायचं मी कसं सॉल्व्ह केलंय ते. जर तुम्ही डायरेक्ट स्पून फिडिंग घेतली तर मॅथ्स कधीच जमणार नाही. ओके, मॅथ्ससाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. पुट आणि चुकल्याशिवाय कळणार नाही ना मिस्टेक कुठे झाली, त्यामुळे लक्ष देऊन हे करायचं, आधी समजून घ्यायचं. पुट a is equals to 1 in LHS. Your LHS is 2a + 4. 2 into 1 + 4. It's 2 + 4. It's 6. LHS is your 6. RHS is your 0. So from 1 and 2, from इक्वेशन 1 and 2, इक्वेशन लिहिलं काय न लिहिलं काय एकच. 1 and 2 LHS not is equals to RHS. Therefore A is equals to 1 is not a solution of given equation. डन, कळालंय हे? ओके. आता आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 2. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. सॉल्व करायचे म्हणजे काय करायचे? वी हॅव टू फाइंड द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. अगेन इन दॅट गिवन इक्वेशन देर इज वन व्हेरिएबल विच इज अननोन. एक अननोन व्हेरिएबल आहे, त्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. ओके, तर सॉल्व कसं करणार आहे आपण बघा. वी वॉन्ट ओनली p, so no need of that -2. First of all we have to write down same equation. Okay, we want only p, no, so no need of that -2. -2 ची गरज आहे का?
नो. सो -2 तिकडे जाऊन काय होणार आहे +2. 49 + 2 इट्स 51. अगेन डू यू वॉन्ट दिस 17 हवाय का आपल्याला? नाही. मग काय करणार आपण त्याला शिफ्ट करणार तिकडे, असे इकडे नेऊन शिफ्ट करणार. शिफ्ट करताना काय होणार मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन होणार. ओके. सो P is equals to 51/17. So 73 is 51. So your solution is 3. Solution is 3. Clear? Okay. Next. Please tell me second question. 2n plus X. 2n plus 17. 2m plus 2m plus 7 equals to 9. Okay, solution. 2m plus 7 is equals to 9. Again we want only, what we want only? m. So, plus 7 ची गरज आहे? नाही. So, 9 minus 7 is your 2. 2m. Again we don't want this 2 multiplication, it will get division. So, it's 1. Okay, so your answer is 1. Clear? Okay, done. Next, third example. 3x plus 12. एक काम करा, एका वेळी एकाने बोला आणि मी ज्या स्पीड मध्ये लिहिते त्या स्पीडने सांगा. मी आधीच लिहिते आणि तुम्ही मला पुढचं सांगताय. 3x plus 2 equals to 2x, sorry, equals to what? 3x plus 12 is equals to 2x minus 4. 2x minus 4. 12 3x plus 12. Okay. No need of plus 12. लाइक टर्म्स एका साइडला आणा, अनलाइक टर्म्स एका साइडला आणा. ठीक आहे. सो 3x minus 2x is equals to -4 -12. हा +12 इकडे जाऊन -12 होईल, हा +2x इकडे जाऊन -12 2x होईल. सो 3x minus 2x इट्स ओनली 1x. 3 मधून 2x निघून गेले तर किती x राहणार आहे? 1x राहणार. सो -4 minus minus plus, minus minus plus, and sign minus. So your answer is -16. Clear? Any doubt? Okay. Question number 4. 5 bracket x minus 3 bracket is equals to 3x plus. Wait. नवीन ह्याच्यामध्ये सॉल्व करतो. ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहे. एनर्जेटिक व्हिडिओ. ओके. काय आहे फोर्थ क्वेश्चन? 5 into bracket x minus 3 equals to 3 into bracket x plus 2. ओके. सो आपण आधी ब्रॅकेट ओपन करून घेऊ आणि मग सिम्प्लिफाय करू. ओके. 5 into x इट्स 5x. आता हे सॉल्व करण्यासाठी तुम्हाला एक सांगते मी, काय माहिती पाहिजे बेस, तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती पाहिजे. तो म्हणजे कोणता? a into bracket b plus c. हे जर तुम्हाला एक्सपान्शन माहिती असेल तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. a into b ab plus a into c इट्स ac. ओके. हे असं असेल तुमचं सोल्युशन. ह्याच्या बेसवर आपण सॉल्व करू आता. ओके. मी हे रफ करून घेते. फोर्थ एक्झाम्पल सॉल्व करणार आहे आपण. बघा हे कशा बेस, कोणत्या बेसवर आहे ते पण मी सांगितलंय तुम्हाला, फॉर्म्युला लिहून दिलंय मगाशी. सो 5 into x minus 3 equals to 3 into x plus 2. सोल्युशन मध्ये एकदा लिहून घ्यायचं इक्वेशन. आता ओपन करू. 5 into x इट्स 5x. 5 into -3 इट्स 15. ओके. सो 3 into x इट्स 3x. 3 into +2 इट्स युअर +6. क्लिअर आहे? पुढे बघा, लाईक टर्म्स एका साइडला आणि अनलाईक टर्म्स एका साइडला घ्यायच्या आहेत आपल्याला. ओके. सो 5x minus 3x is equals to 6. -15 तिकडे जाऊन काय होणार आहे? +15. ओके. 5x minus 3x इट्स युअर 2x is equals to 6 plus 15. सांगा. इट्स 21. सो अगेन वी वॉन्ट ओनली x. सो नो नीड ऑफ दॅट 2. समजलं? तर याचा आन्सर जर तुम्हाला डेसिमल मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही लिहू शकता ½ of 21
इट्स 10.5. समजतंय? ओके, क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. ओके, फिफ्थ एक्झाम्पल बघा. 9x plus 1 equals to 10. We want only x term, no? So हे as it is 2 plus 1 तिकडे शिफ्ट करू. एकेकाने जर तुम्ही शिफ्टिंग केली तर ते सोपं जातं, म्हणून मी आधी फक्त +1 तिकडे घेऊन जाते. इट्स -1. सो 10 - 1 इट्स 9. ओके, सो 9x upon 8 is equals to 9. Okay, so again we don't want this 8. 8 is in division with 9x, so it will become multiplication with 9. समजतंय? Okay, so 9x is equals to 9 8 जा 72 and x is equals to 72 divided by 9, so it is 8. समजतंय? सोपं आहे. Any doubt? Okay, good. Next, सिक्स्थ एक्झाम्पल बघू आपण. सिक्स्थ एक्झाम्पल आहे y upon 7 plus y minus 4 upon 3 is equals to 2. Okay. y into 3 ते मी डायरेक्ट सॉल्व करायला घेते. ठीक आहे. आता इथे दोन टर्म आहेत yच्या, फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आहे हे. ठीक आहे, डिनॉमिनेटर सेम नाहीये, तर असंही ते सिम्प्लिफाय होणार नाहीये, म्हणून आपण एलसीएम घेऊ आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 3y 3 into y इट्स 3y. 7 into y minus 4 upon 7 3 जा 21 equals to 2. पुढे लक्ष द्या. इट्स 3y as it is, ब्रॅकेट ओपन करून घ्या. 7y minus 28 upon 21 equals to 2. हे कसं आलं? हे ब्रॅकेट मी ओपन केला. 7 into y 7y. 7 into -4 इट्स -28. ओके, y ऍडिशन होणार. 3y plus 7y इट्स 10y minus 28 upon 21 equals to 2. ओके, 10y minus 28 is equals to 2. मल्टिप्लिकेशन ते डिव्हिजन तिकडे जाऊन काय होणार? 21 चा मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट होणार. ओके, सो 10y is equals to 28 plus 28. आधी हे सिम्प्लिफाय करते. -28 is equals to 42. Again we don't want this -28, so -28 it become +28. Got it? तो आन्सर काय आलाय तुमचा? इट्स 10 carry 1. It's 5 and 7. Is this correct? Yes. So again we want only y, so 70 upon 10. So your answer will be 7. Any doubt? Okay, is it clear to everyone? ओके, सेवन्थ क्वेश्चन बघतोय आपण. सेवन्थ क्वेश्चन मध्ये 13x - 5 इक्वल्स टू 3/2 आहे. हे ऍज इट इज लिहून घेऊ आन्सर मध्ये. इक्वल्स टू 3/2. तुम्ही बोलू शकता माझ्यासोबत. व्हॉट वी डोंट वॉन्ट? -5. वी वॉन्ट ओनली x टर्म. ओके, सो युअर +5 विल बिकम -5 बिकम +5. ओके, सो हे आपण सिम्प्लिफाय करू आधी. फ्रॅक्शन डिनॉमिनेटर सेम नाहीये, म्हणून इथे ऍडिशन पॉसिबल नाही. इफ देर इज नो एनी डिनॉमिनेटर देन देर इज ऑलवेज 1. सो 3 1 जा 3, 2 5 जा 10, 2 1 जा 2. सो 3 + 10 13/2. जर तुम्हाला फ्रॅक्शनचं सिम्प्लिफिकेशन येत नसेल तर फ्रॅक्शनचा स्पेशल व्हिडिओ टाकलाय मी पार्ट 1 आणि पार्ट 2 च्या ह्याच्यामध्ये, तर तुम्ही ते डिटेल व्हिडिओ बघा. हे कसं येते मी डिटेल एक्सप्लेनेशन केले अगदी डिटेलमध्ये. ठीक आहे, त्यामुळे इथे मी स्पीड मध्ये घेतेय. सो we want only x, so no need of that 13. 13 is your multiplication with x. It will become division with 13/2. Okay, so it's 2/2 into 13. So 13 get cancel. So it's only 1. हे कसं आलं कळालं ना? हे 2 डिव्हिजन मध्ये आहे ना, आणि हे पण डिव्हिजन मध्ये जाणार आहे, म्हणून मी त्याच्या शेजारीच लिहिलं. शेजारी लिहितोय म्हणजे काय करतोय? मल्टिप्लाय करतोय. समजतंय? ओके, एनी डाऊट? इथे बघा, मी हा 2 इथे घेतला. इथे काहीच नाहीये ना आता वरती. 13 तर कॅन्सल झाला. काहीच नाही म्हणजे 1 असतं. इफ देर इज नो एनी न्यूमरेटर और डिनॉमिनेटर देन देर इज ऑलवेज 1. ओके, सो इट्स 1/2 मीन्स युअर हाफ. क्लिअर? एक्झाम्पल नंबर 8 बघू आपण. दिसायला जेवढं कॉम्प्लिकेटेड दिसेल तेवढं सोपं असणार आहे. फक्त तुमचा बेस छान पाहिजे. बेस कोणकोणता छान पाहिजे ह्या लेसन साठी?
तर ते आधी डिस्कस करते. जर कोणाला अवघड वाटत असेल तर एक इक्वेशन म्हणजे काय, व्हॉट इज इक्वेशन, आणि दुसरं म्हणजे सिम्प्लिफिकेशनचे रूल्स, साईड शिफ्टिंग रूल. ह्याच्यासाठी ना मी एक सेपरेट सिम्प्लिफिकेशनची प्लेलिस्ट बनवली आहे, सिम्प्लिफिकेशनची प्लेलिस्ट, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे बेसिक पॉईंट मिळून जातील डिटेल एक्सप्लेनेशन मध्ये. ओके, ठीक आहे. पॉड मास वगैरे सगळं सगळं आहे, डिव्हिजिबिलिटी टेस्ट सकट आहे. ठीक आहे, हा ओके. सो आता आपण हे लिहून घेऊ, y प्लस 8 इज इक्वल्स टू 10 इंटू ब्रॅकेट y मायनस 4 प्लस 8. ओके, सोल्युशन बघा, ब्रॅकेट ओपन, 3y प्लस 3 8 जा 24 इक्वल्स टू 10 इंटू y, इट्स 10y, 10 इंटू मायनस 4 इट्स मायनस 40 प्लस 8. ब्रॅकेट ओपन झालेले आहेत, लाईक टर्म्स आणि अनलाईक टर्म्स तुम्ही शिफ्ट करू शकता. सो 3y इक्वल्स टू 10y मायनस 40 प्लस 8 अँड मायनस 24 प्लस 24 काय होणार, मायनस 24 होणार. ओके, हा y तिकडे आणू का, सो इट्स 3y मायनस 10y इज इक्वल्स टू, हा आता हे सांगा मला किती येणार, मायनस 40 प्लस 8 मायनस प्लस मायनस मायनस 32 मायनस 24, 3y मायनस 10y it's minus 7y is equals to minus plus and sign is minus, so it's 656, minus get cancel, so 7y is equals to 56 and y is equals to 56 upon 7, so y is your 8. Clear? Any doubt? Okay, good. 9th example बघू आपण आता. So x minus 9 upon x minus 5 equals to 5 upon 7. आता बघा, इथे डिनॉमिनेटर मध्ये आहे, हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये अशी नाहीयेत आणि इथे सिम्प्लिफिकेशन काय पॉसिबल नाही, म्हणून आपण एक्सचेंज करू व्हॅल्यू, डिनॉमिनेटर एक्सचेंज करू. सो 7 इंटू एक्स मायनस 9. आता मी इथे मल्टिप्लिकेशन मध्ये का घेतलंय, कारण की ही 7 टर्म जेव्हा डिव्हिजन मध्ये आहे, इकडे जाऊन मल्टिप्लिकेशन होणार, आणि मल्टिप्लिकेशन फक्त 7 एक्स सोबत आहे का, नाही, पूर्ण टर्म सोबत आहे, म्हणून ब्रॅकेट एक्स मायनस 9 दिलाय मी इथे. अँड 5 इंटू एक्स मायनस 5, ह्याचं पण तेच असणार आहे. जर मी इथे ब्रॅकेट दिला नसतं तर काय झालं असतं, हे 5x झालं असतं, पण तसं आहे का, नाही, पूर्ण टर्मचा 5 आहे तो, म्हणून 7 इंटू एक्स 7x मायनस 7 9 जा, टेल मी 7 9 जा 63 इक्वल्स टू 5x मायनस 25, 5 5 जा 25. सो लाईक टर्म्स वन साइड, अनलाईक टर्म्स वन साइड, मायनस 5x इज इक्वल्स टू मायनस 25 प्लस 63. Calculation, it's 2x, 7x minus 5x 2x and 63 मधनं 25 गेले तर किती येणार आहे, 13 minus 5 it's 8, 5 minus 2 it's 3. Okay, and sign of bigger number, it's 38. So x is equals to 38 upon 2, so it's 17. समजतंय, सोप्पं आहे. ओके, गुड. इथे 17 लिहिले, सॉरी, इथे 19 असणार आहे. ओके, 2 9 18. क्लिअर. ओके, लास्ट 2 एक्झाम्पल्स बघू आपण, 10th and 11th. y मायनस 4 अपॉन 3. आता इथे हे करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. सो इट्स 3 इंटू 3y अपॉन 3. इथे काहीच डिनॉमिनेटर नाहीये, म्हणजे 1 असणार आहे. ओके, इक्वल्स टू 4. सो अनलाईक टर्म्स आधी ओपन करून घेऊ ब्रॅकेट, इट्स y मायनस 4 प्लस 3 3 जा 9y अपॉन 3 इज इक्वल्स टू 4. आता परत y प्लस 9y इट्स 10y मायनस 4 अपॉन 3 इज इक्वल्स टू 4. 10y मायनस 4 अपॉन 3 इक्वल्स टू 4. आपल्याला 10y मायनस 4 एका साईडला ठेवून हे मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करायला लागेल डिव्हिजन. ओके, सो 10y इक्वल्स टू, आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊ, मायनस 4 इक्वल्स टू 4 3 जा 12. 10y इक्वल्स टू प्लस 4 तिकडे, मायनस 4 तिकडे जाऊन काय होणार, प्लस 4, सो इट्स 16. सो y इज इक्वल्स टू 16 अपॉन 10. सो व्हॅल्यू काय येणार तुमची, 1.6. क्लिअर? एनी डाऊट? ओके, 11th सम बघू आपण. b प्लस ब्रॅकेट ओपन करून घ्या सगळे, b प्लस 1 प्लस b प्लस 2. ओके, कारण सिम्प्लिफाय करणं काय शक्य नाहीये, म्हणून टोटल हाऊ मेनी b हिअर, 3b.
1 plus 2, it's 3 upon 4 equals to 21. 3b plus 3 is equals to 4 is in division, it will get multiplication. 4 ones are 4, 4 twos are 8. So 3b plus 3. So 3b is equals to, we don't want this 3, 84 minus 3. 84 minus 3, it's your 81, and 3b is equals to 81. Again we don't want this 3 become division. So b is your 3 2s are 6, 2 3 27. So b is your 27. Clear? Any doubt? Okay, thank you so much.